नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। अनेकांना मोबाईलवर मेसेजही आले आहेत, त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार सुरुवातीला फक्त ट्रायल स्वरूपात पैसे सोडले गेले आहेत। सर्वांना एकदम लाभ न मिळता प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे। यासाठी सरकारने विशेष नवीन यादी जाहीर केली आहे। या यादीत 3 प्रकार आहेत। पहिली यादी पात्र बहिणींची आहे। दुसऱ्या यादीमध्ये अपात्र बहिणी ज्यांचं नाव वगळलेलं आहे अशांचा समावेश केलेला आहे। इतर नावांची तिसरी यादी ही स्वतंत्र आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या नवीन 3 याद्यांबद्दल आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहे, किती पैसे जमा होत आहे याच्याबद्दलची सगळी इम्पॉर्टंट माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला मधात स्किप करू नका, अन्यथा तुमचा लाभ, तुमची माहिती हातातून निसटण्याचा धोका आहे। चला तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लाडक्या बहिणींना व्हिडिओला शेअर सुद्धा करा। आणि सगळ्यात शेवटी माझं सांगणं आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। अशीच नवीन माहिती, योजनेसंबंधीची अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवर नेहमी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने 3 याद्या तयार केलेल्या आहेत आणि या याद्यांवरून पुढील वाटप निश्चित केले जाणार आहे। त्यामुळे 14व्या हप्त्याबाबत ही अधिकृत आणि अंतिम माहिती मानली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की फक्त खरी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणार आहे। त्यामुळे 14व्या हप्त्याचं वितरण आता नवीन यादीच्या आधारावर सुरू झालं आहे। या यादीत तब्बल 20 जिल्ह्यांचा समावेश आहे। पहा लाडक्या बहिणींनो, तुम्ही या 20 जिल्ह्यांमध्ये येता का? या 20 जिल्ह्यांची यादी तुम्हाला पुढे भेटणारच आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता या 20 जिल्ह्यांचा समावेश केलेला असून या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका घरी येऊन तपासणी करणार आहे, लक्षात घ्या। आणि त्या पाहणार आहेत की एका घरात किती महिला आहेत आणि खरी पात्र महिला कोण आहे। सरकारने ठरवलं आहे की एका घरात फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल। जर घरातील एखादी महिला आधीच नोकरदार असेल, म्हणजे नोकरी करत असेल, पैसा कमवत असेल आणि तिचं उत्पन्न दर चांगलं असेल, म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त असेल, तर तिचा लाभ जागेवरच बंद करण्यात येणार आहे। त्याऐवजी खरी पात्र महिला असेल तर तिच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। अशा प्रकारे 14व्या हप्त्याचं वितरण अतिशय पारदर्शकपणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन नियम अतिशय कडकपणे लागू करण्यात आला आहे। एका घरात ज्या महिलेला नोकरी किंवा उत्पन्न नाही अशाच पात्र बहिणीला लाडक्या बहीण योजनेचा आता लाभ मिळणार आहे। 14व्या हप्त्यापासून पगार वाढून 2100 रुपये थेट खात्यात जमा होणार आहे। पहा लाडक्या बहिणींनो, आता 1500 रुपयाच्या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। पण त्याआधी तपासणी होईल आणि ह्या तपासणीमध्ये आवश्यक कागदपत्र म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स किंवा ओरिजिनल आधार कार्ड, या सगळ्यांची तपासणी या अंगणवाडी सेविका करणार आहेत। आणि ही कागदपत्र तयार ठेवल्यास पुढचे हप्ते तुमचे सुरू राहतील, तुमच्या खात्यामध्ये पैसा हा येतच राहील। लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे पैसे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत। या प्रक्रियेत सरकारने काही विशिष्ट बँकांना प्राधान्य दिले आहे। आता बँकांची यादी पहा लाडक्या बहिणींनो, तुमचं अकाउंट या बँकेमध्ये आहे का हे सुद्धा तपासून पहा। सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या सगळ्यांची लाडकी बँक आणि सगळ्यात मोठी बँक, या बँकेमधील खातेदारांना लाभ मिळणार असून त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, या बँकांमधील खातेदारांना लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं या 3 पैकी कोणत्या बँकेत आहे हे कमेंट करून नक्की सांगा। आता या बँकांना प्राधान्य देण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे, ते सुद्धा समजून घ्या। एक कारण म्हणजे शासकीय पगार आणि इतर योजनांचं वितरण याच बँकांमधून सर्वात आधी केले जाते। त्यामुळे या बँकांमध्ये जर खातं असेल तर लाडक्या बहिणींना तात्काळ हप्ता मिळतो, तर इतर बँकांमध्ये खाते असलेल्या बहिणींना थोड्या विलंबाने रक्कम त्यांच्या खात्यात जमा होते। याशिवाय पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये पहा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे। एका दमात वितरण होणार नाही, तर वितरण हे टप्प्याटप्प्याने होईल। म्हणून जर तुम्हाला पैसा भेटला नाही तर घाबरू नका। यामुळे राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ नियोजित वेळेत भेटणार आहे। लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुढील 3 दिवसात राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरित केले जाणार आहेत। हे वितरण थेट डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सरकारकडून पैसा हा डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल, या प्रणालीद्वारे होत असून एका दिवसात जास्तीत जास्त 35 ते 40 लाख महिलांपर्यंतच पैसे पोहोचवणे शक्य असल्याने मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना थोडा दम आणि धीर धरायला लावला आहे।
त्यांनी सांगितले आहे की टप्प्याटप्प्याने वाटपाचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि या वितरणाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यापासून होत असेल तर तो आहे हिंगोली जिल्हा. लक्षात घ्या बहिणींनो, जर तुम्ही हिंगोली जिल्ह्याचे असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पैसा हा जमा झाला असेल. या जिल्ह्यातील बहिणींना बराच काळ पैसे मिळाले नव्हते. अगदी 12वा हप्ता देखील त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. त्यामुळे सरकारने प्राधान्याने हिंगोली जिल्ह्याचा क्रमांक वर दिलेला आहे. म्हणून हिंगोली जिल्हा हा पहिल्यांदा घेतलेला आहे. तिथल्या लाडक्या बहिणींना लगेच पैसे भेटले नव्हते, 12वा हप्ताही भेटला नव्हता. पण आता त्यांना पटकन ह्या यादीमध्ये पहिला क्रमांक देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे परभणी जिल्हा. लाडक्या बहिणीनो, मराठवाड्यातला परभणी जिल्हा. तुम्ही या परभणी जिल्ह्याचे असाल तर तसं कमेंट करून सांगा. लाडक्या बहिणी योजनेचे वितरण 3 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, धाराशिव, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा होत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यात पुणे, ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, जळगाव आणि अमरावती जिल्ह्यांना लाभ भेटणार आहे. अशा प्रकारे 3 दिवसात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये थकीत हप्ते आणि नवीन हप्ता जमा होणार आहे. या प्रक्रियेत प्रत्येक लाभार्थी लाडक्या बहिणीने काही महत्त्वाची कामं करून घ्यायची आहेत. ही महत्त्वाची कामं अतिशय महत्त्वाची आहेत. लाडक्या बहिणींनो, ती तात्काळ करून ठेवा. पहिलं म्हणजे आधार लिंकिंग तपासून घ्या. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का? कारण अनेकांचे लिंक आपोआप रद्द झाले आहेत. जर तुमचं आधीच लिंक झालेलं असेल तर ते रद्द झालंय का हे सुद्धा चेक करा आणि रद्द झालं असेल तर तात्काळ लिंकिंग करून घ्या. दुसरं म्हणजे बँकेत जाऊन KYC पूर्ण करा, अन्यथा पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो. आणि एकदा पैसे जमा होण्यास उशीर झाला की तो पैसा येईलच याची कोणतीच गॅरंटी नसते. म्हणून बहिणींनो, जागे व्हा. याशिवाय लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन KYC ची सुविधा सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आलेलं आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम KYC पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. ज्यांनी KYC केलेली आहे त्यांनाच पुढे हप्ते तसेच थकबाकीचे हप्ते भेटणार आहेत. यासाठी पिवळा आणि केशरी रेशन कार्डची झेरॉक्स, वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आवश्यक आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पिवळा आणि केशरी रेशन कार्डची झेरॉक्स काढलेली नसेल तर ती तात्काळ काढून घ्या. त्यासोबत उत्पन्नाचं प्रमाणपत्रही तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि तुमच्याजवळ आधार कार्ड तरी असलंच पाहिजे. अशा लाडक्या बहिणींना सरकार टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ देत आहे. सध्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यात 12, 13 आणि 14 असे 3ही हप्ते एकत्र जमा होत असून अनेकांना बँकेकडून तशाबद्दलचा मेसेज सुद्धा आलेला आहे. याशिवाय आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 14वा हप्ता वाढून 2100 रुपये देण्याची तयारी सरकारने चालू केली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होणार असली तरी हा निर्णय लाडक्या बहिणींसाठी अतिशय दिलासादायक ठरणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे रक्षाबंधनावेळी न मिळालेले 3,000 रुपये आता थेट खात्यात जमा होत आहेत. पहिल्या टप्प्यात राहून गेलेल्या बहिणींसाठी दुसऱ्या टप्प्यातून वितरण सुरू आहे. तसेच 13वा आणि 14वा हप्ता अजून मिळाला नसेल तर हे दोन्ही हप्ते एकत्रित डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत. योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालं असून या काळात बहिणींना 18,000 ते 20,000 रुपयांचा थेट लाभ मिळाला आहे. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारने 5 विशेष गिफ्ट, लक्ष द्या लाडक्या बहिणींनो, 5 विशेष गिफ्ट सुद्धा जाहीर केलेले आहेत. त्यातलं पहिलं गिफ्ट म्हणजे मोफत शिलाई मशीन. ही मशीन त्याच बहिणींना दिली जाणार आहे ज्यांनी किमान 10 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि ज्यांना शिलाईचं काम करता येते. त्यामुळे तुम्हाला जर ही गिफ्ट हवे असेल तर तुम्ही 10 हप्त्यांचा लाभ घेतलेला पाहिजे. तुम्हाला शिलाई मशीन चालवता आली पाहिजे, नाहीतर तुम्हाला हे गिफ्ट भेटणार नाही. यामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे. दुसरं गिफ्ट म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा पंखा. पहा लाडक्या बहिणींनो, सौर ऊर्जेवर चालणारा असा विशेष पंखा. हा पंखा घरामध्ये वीज न वापरता चालेल आणि गरमीच्या दिवसात मोठा दिलासा ठरेल. तर लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत सरकारने 5 मोठी गिफ्ट जाहीर केली आहे. त्यामध्ये सौर ऊर्जेवर चालणारा पंखा सर्वात उपयुक्त असून त्याची किंमत 8,000 ते 10,000 रुपये आहे. लाडक्या बहिणींनो, इतका महागडा पंखा तुम्हाला गिफ्ट म्हणून भेटतोय आणि त्याचं कोणतंही लाईट बिल तुम्हाला येणार नाही. लाडक्या बहिणींनो, किती काळजी घेत आहे सरकार तुमची. आता हा पंखा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालत असल्याने विजेच्या बिलाचा त्रास होणार नाही. लवकरच यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तिसरं गिफ्ट म्हणजे भांडी संच योजना. पात्र महिलांना बांधकाम कामगार योजनेत अर्ज करून तब्बल 3,000 रुपयांचा भांडी संच मिळणार आहे.
या संचामध्ये सुमारे 30 प्रकारची नवनवीन आणि एकदम चकाकी असणारी भांडी असतील, ज्यामुळे स्वयंपाकघरातील मोठी गरज भागणार आहे. आता चौथं गिफ्ट याच्याकडे लक्ष द्या. प्रचंड मोठं गिफ्ट आहे हे. यात पात्र महिलांना 2 लाख रुपयांचे घर मिळणार असून अर्जासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखलाच पुरेसा आहे. या 3 गोष्टी जर तुमच्याजवळ असतील, कोणत्या गोष्टी? आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, तर तुम्हाला चौथं गिफ्ट म्हणून घरकुल योजनेत 2 लाख रुपयांचं घर नक्कीच मिळेल. आणि 5वं गिफ्ट म्हणजे वर्षपूर्ती बोनस. 1 वर्ष या योजनेला पूर्ण होत आलं असल्याने पात्र महिलांना वर्षपूर्ती बोनस म्हणून 3,000 रुपये 2 हप्त्यांमध्ये एकत्रित दिले जाणार आहेत. याशिवाय मोठा दिलासा म्हणजे 14वा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात आला आहे. आधीच्या रकमेपेक्षा 600 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे आधी 1,500 ते आता 2100 रुपये. लाभार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना केवळ आर्थिक आधारच नव्हे तर स्वावलंबनाची आवश्यक सुविधा देखील मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारकडून तुम्हाला 5 नवीन गिफ्ट्स भेटणार आहे आणि यासाठी आवश्यक असलेली सगळी कागदपत्र तुम्ही तयार ठेवा. तर लाडक्या बहिणींनो, मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.